आजचं युग डिजिटल आहे आणि त्यासाठी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. संगणक आणि प्रोग्रामिंगचं ज्ञान मिळवून डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी कम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजेच कोपा व्यवसाय निवडा. कोपा तुमचं डिजिटल भविष्य घडविण्यासाठी. सक्सीड इन द डिजिटल एरा. जॉईन कोपा ट्रेड. ITIच्या कोपा व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांना संगणक ऑपरेशन, डेटा एंट्री, प्रोग्रामिंग आणि इंटरनेटच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या व्यवसायात तुम्ही शिकाल बेसिक कम्प्युटर ऑपरेशन आणि MS ऑफिस, डेटा एंट्री, इंटरनेट, ईमेल, बेसिक प्रोग्रामिंग, पायथन, HTML, जावास्क्रिप्ट, सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण, डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे ज्ञान. आज प्रत्येक क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. शासनाच्या सेवांपासून ते खासगी क्षेत्रातील प्रत्येक कामामध्ये संगणकाचा वापर होत आहे. त्यामुळे कोपा हा ट्रेड प्रशिक्षणार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग तसेच सायबर सिक्युरिटी या कौशल्यामध्ये पारंगत करतो. हा व्यवसाय तुम्हाला सरकारी आणि खाजगी क्षेत्रात उत्तम संधी प्रदान करतो. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या गरजेमुळे कोपा व्यवसाय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सरकारी योजनांमध्ये डिजिटल लिटरसीला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे कोपा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण झाल्या आहेत. सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी कार्यालय, बँक, पोस्ट ऑफिस, रेल्वे विभाग. खाजगी क्षेत्रांमध्ये IT कंपन्या, डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आणि ई-कॉमर्स कंपन्या. या क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांना सतत शिकण्याची सवय लागते, ज्यामुळे ते बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्ट्रीमसोबत अद्ययावत राहू शकतात. त्यामुळे कोपा हा एक कोर्स नसून तो विद्यार्थ्यांचे सफल आहे. स्वतःचा डिजिटल सर्व्हिस सेंटर सुरू करा. फ्रीलान्सिंगद्वारे घरबसल्या कमाई करा. वेब डेव्हलपमेंट आणि ग्राफिक्स डिझायनिंगसाठी स्वतःचा व्यवसाय देखील तुम्ही सुरू करू शकता. कोपा तुमच्या डिजिटल करिअरसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. आमचे बरेच माजी प्रशिक्षणार्थी आज नामांकित IT कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून डिजिटल जगतात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव अक्षय कृष्णराव कोटावार आहे. मी मग मार्केटमध्ये वगैरे फिरलो, म्हटलं कोणता व्यवसाय करायचा, काय मग कशामध्ये मार्जिन आहे. तर माझ्या असं लक्षात आलं हळूहळू की ऑनलाईनच्या कामामध्ये बरेचशी आता ऑपॉर्च्युनिटी आहे. गव्हर्नमेंटनं पूर्ण काम आता ऑनलाईन केलेले आहेत. तर याच्यासाठी आता ऑपरेटर लोकांची गरज लागतेच. गव्हर्नमेंट ऑपरेटर तर एवढे पुरू शकत नाही. मग त्याच्याविषयी आपलं इकडे कोणतं शिक्षण मिळेल याची चौकशी करणं चालू केलं. तर माझ्या असं लक्षात आलं की आपल्या एरियामध्ये घरी राहून जर समजा जवळपास शिक्षण घ्यायचं म्हटलं या फील्डमध्ये, तर ITI कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटचा एक डिप्लोमा आहे. तर मी ITIमध्ये ॲडमिशन केली कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटमध्ये. तिकडे मग ज्या फील्डमध्ये माझा चांगला इंटरेस्ट होता आणि ज्याची आपल्याला माहिती घ्यायची होती त्याच्यामध्ये मग हळूहळू माहिती मिळणं चालू झालं. आणि तिकडे टीचर लोकांचं पण चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि ऑनलाईनच्या कामाविषयी, कॉम्प्युटरविषयी चांगली माहिती मिळाली. आणि मग माझं जे नॉलेज होतं ते तिथून वाढलं. आणि मग पुढला प्रश्न होता फायनान्शियलचा, कारण आपल्याला त्याच्यासाठी साधनं लागत होती, जसं एखादा PC लागत होता, प्रिंटर लागत होतं, प्लस वायफायचा वगैरे कनेक्शनचा खर्च. या सगळ्या गोष्टींसाठी हळूहळू मी काही दिवस जे आहे तेच दुकान चालू ठेवलं. त्याच्यातून माझी फायनान्शियल फुलफिल झाल्यानंतर मी हळूहळू मग त्या वस्तू घेणं चालू केलं. घरीच त्या वस्तू घेतल्या, घरी हळूहळू काम चालू केलं. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या एरियामध्ये चांगला स्कोप आहे, जसं बँक, कॉलेजेस, बसस्टॉप आणि तहसील कार्यालय, या एरियामध्ये आपला व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो असं माझ्या लक्षात आलं. मी मग हळूहळू जागा शोधणं चालू केलं. तर त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की बँकेच्या आणि कॉलेजच्या जवळ पडणारी एक जागा आहे
तर मग मी तिकडे ते दुकान भाड्याने केलं. माझ्याकडे जे साधनं होते जसं लॅपटॉप, PC वगैरे आणि प्रिंटर्स ते मी सगळं घेऊन आलो इकडे आणि बसलो. हळूहळू मग कामं मिळत गेले. कॉलेजच्या ॲडमिशन्स वगैरे ऑनलाईन झाल्या. शेतकऱ्यांची 7/12, ई-श्रम कार्ड काढणे, आता आभा कार्ड, बरेचसे गव्हर्नमेंटचे कामं आहेत ते मिळाले. हळूहळू मी माझ्या नावानं माझं असं लक्षात आलं की CSC शिवाय काही कामं करता येत नाही. मग माझ्या नावाचं मी CSC रजिस्ट्रेशनसुद्धा करून घेतलं. मग बरेचसे कामं मिळाले. आता व्यवस्थित चालू आहे. डिजिटल क्रांतीचा भाग व्हायचं का? मग आजच ITIच्या कोपा व्यवसायात प्रवेश घ्या आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडवा. तंत्रज्ञान आत्मसात करा. डिजिटल युगात यशस्वी व्हा. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.